महादेव. तर मी मीना पाटील, माझं नमस्कार. तर आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर खूप दिवस झालं मी ब्लॉग काढले नाही, टाइमही भेटत नाही मला. सकाळी उठायचं, कामाच्या पाठी लागायचं, मग परत दुकान उघडायचं, टाइमच भेटत नाही काढायला. तरी म्हणले आज बघूया, टाइम काढून कसं तरी ब्लॉग काढूया. तर कसे आहे सगळे? चांगलेच असतील. तर ही माझी आहे बहीण, ती सुट्टी आहे 3 दिवस म्हणून आली आहे. बघा, ड्रेस काढून बघते, तिला ड्रेस पाहिजे. तिला किती असलं तरी पुरत नाही ड्रेस. ये बड़ी अच्छी बात है। आणि काय कसं काय चाललंय सगळ्याचं? मैं नहीं बताऊंगा। आमचे तर मजेत आहे. ती वेळ असं चालेल डबल एस. नाही नाही साईज कलर नाही जाते, साईज नाही जात. मला डिझाईन मोठी आहे, खूप मोठी आहे. लहान दाखव, ती त्याच्यामध्ये आहे व दाखवायचं. हा त्याच्यामध्ये वरीच आहे व. नाही दुसरं दाखव, ते पण नको. बिना कॉटनचं चालेल तुम्हाला? दुसरं आता ह्याच्यामध्ये येतं ना, काय म्हणतात बाई त्याला, कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ। अल्फाईन मध्ये. ते अल्फाईनची दाखवू, अल्फाईन. हा ते खालती आहे बघ त्याच्यामध्ये, हा ते दाखवेल खालती. हा काढ ते तसं. घे त्याच्यामध्ये घाल. कॉटनचं पण आहे, पण हा कपडा चांगला राहतो त्याच्यामध्ये. टिकतो पण चांगला आणि कपडा पण नरम आहे. मध्ये पण मला कॉटनच बोलले तर कॉटन लावायचं. हा पण कपडा चांगला असतो, पायपिंग बिपिंग सगळं ते मस्त आहे ना. एकदा घालून बघितलं ना, हे कम्फर्टेबल असतं. त्याच्यामुळे हीच घाला वाटतं, सॉफ्ट असतं. त्यांना माहिती आहे, म्हणजे विचार नाही करत ना ती लोक, हे घेतात असं. ती 200, कोणतेही 200 ला. हो डबल एक्सेल कुठे लास्ट बघ, त्याच्यामध्ये आहे ते बघा. ही साईज आहे अशी आहे. हा ते डबल एक्सेल, ही पण डबल एक्सेल. रेड कलर पाहिजे, रेड बॉर्डर असली तरी चालेल, कलर दुसरा असला तरी चालेल. ब्लॅक मध्ये लेगिन्स आहे ना, रेड रेड नको, रेड रेड नको. हा मस्त आहे. कपडा चांगला असतो. नाही अशी कुठची आहे नाही, तो अमरेला नाही, अमरेला म्हण. डबल एक्सेल एक्सेल सुट्टे नाही का पण नाही. काय बोल त्याच्यामध्ये नाही. हा दे 20 सुटे बघा ना, 100 सुटे नाही, सुटे नाही मला म्हणजे 100. कॉटन मध्ये दाखव काय प्राइस पाहिजे म्हणून दाखव. ते एकच दाखव थोडं. नाही आहे 350. हो
नाही आमच्याकडे धागे बिगे नाही. आमचे गेले कस्टमर. एवढं वेळ चालूच होतं. मग चालूच ठेवले, मग दिसायला पाहिजे का नाही. आमचे गिरायक येतात नाही. मग चला आता बाकीचं नंतर भेटूया.